Hello, everyone. Do we really count our blessings enough? Do we admire whatever we have in our life? आपण कधी तरी विचार करतो का की आपल्यामध्ये खरंच चांगल्या क्वालिटीज काय आहे आणि आपल्यामध्ये चांगलेपणा काय आहे आणि आपल्या त्याच्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या आपली जी प्रेमाची माणसं आहेत जवळ त्यांच्यामध्येही काही चांगल्या गोष्टी असतीलच नाही का. सो त्या गोष्टी आपण खरंच ॲडमायर करतो का, आपण अप्रिशिएट करतो का. आणि जर करत नसू तर ग्रॅज्युअली का असे ना तुम्हाला कुठेतरी कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही सतत कंप्लेंट मोडमध्ये जाता, ब्लेम गेम्स सुरू होतात आणि जेव्हा तुम्ही हॅपी नसता तेव्हा आजूबाजूचंही वातावरण हॅपी राहू शकत नाही. तर त्याच्यासाठी आज मी एक केस स्टडी तुमच्यासमोर म्हणजे शेअर करणार आहे तुमच्याशी सगळ्यांशी. तर ती अशी आहे की एक छान कपल होतं, अरेंज मॅरेज होतं पण खूप खूप छान होतं ते कपल आणि त्यांचा संसार खूप छान चालला होता, सगळं होतं. तो मुलगा एकुलता एक होता, ती मुलगी आहे, तिला भाऊ होता मोठा पण व्यवस्थित म्हणजे चांगल्या मिडल क्लास फॅमिलीमधलं असं दोघंही जणं होती आणि संसार खूप छान चालला होता. एकत्र होते, आईवडिलांबरोबर सासू सासऱ्यांबरोबर ती राहत होती. असं झालं तिचा स्वभाव जो आहे तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे अनहॅपीनेस दाखवण्याचा जो स्वभाव असतो तो होता. तर लहान धाकटी मुलगी असल्यामुळे तिच्या माहेरी तिच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुरवल्या जात होत्या. तर खूप वर्षांनी झालेली म्हणजे 9 वर्षांनी आईवडिलांना झालेली. तर वी कॅन अंडरस्टँड की खूप गॅप असल्यामुळे तिच्यावर फोकस होता, भाऊही खूप लाड करायचा. सो अशा फॅमिली बॅकग्राऊंडमधनं आलेली ती मुलगी आणि सतत तिची काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींवरनं कुरकूर असायची आणि आईवडील खूप चांगले होते त्या मुलाचे आणि तरीसुद्धा तिची कुरकूर असायची की तो ऑफिसमधनं आला की त्यांना जास्त अटेन्शन देतो, माझ्याकडे बघत नाही, मग मला खूपच घरातलं काम पडतं, बरं बाई ठेवली, सगळं केलं पण तरीही तिचं समाधानच नव्हतं. तर तिचं म्हणणं होतं की आपण सेपरेट राहू, इट्स ओके. म्हणजे आजकाल सगळेजणं म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज प्रेफर करतात, इट्स ओके. जॉईंट फॅमिली प्रेफर करत नाही आणि इट्स ओके की प्रत्येकाला प्रत्येकाची मतं असतात आणि जेवढी आपण स्पेस देतो कधी कधी नातं चांगलं खुलतं आणि फुलतं. सो दॅट्स ओके. पण त्यांनीसुद्धा ते ॲक्सेप्ट केलं. तो एकुलता एक होता आईवडिलांना तरीसुद्धा आणि ते सेपरेट राहायला लागले. त्यांनी भाड्याचं घर घेतलं. ग्रॅज्युअली त्यांनी तो चांगल्या पोस्टवर होता, हळूहळू त्यांनी नवीन घर घेऊन स्वतःच्या घरी शिफ्ट झाला. खूप छान प्रगती होती त्याची स्वतःची सुद्धा त्याच्या करिअरमध्ये. सो सगळं हॅपी चालू होतं. वर्षात त्यांना मूल झालं. नंतर त्याच्यानंतर 2 वर्षांनी अजून दुसरं मूल झालं. मुलगा मोठा होता, धाकटी मुलगी होती, सेकंड जी झाली ती. खूप सुंदर संसार चालू होता. त्याच्यामध्ये तिच्या कुरकुरी मात्र काही संपत नव्हत्या. आईवडिलांकडे गेलं, आईवडिलांशी फोनवर बोललं की तिची कुरकुर सुरू व्हायची. त्यांना तू जास्त प्रोव्हाइड करतो का पैसे किंवा तू खूपच जास्त जातो. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की जरी मी हळूहळू त्यांनी एक दिवसभराचा मुलगा ठेवला की जो दिवसभर यायचा आणि संध्याकाळी जायचा. त्याच्यानंतर आईवडील खूप आजारी होते किंवा वडील खूप हार्ट अटॅक येऊन गेला, बऱ्याच गोष्टी झाल्या त्यांच्या घरामध्ये. सो त्यांनी कायमची एक बाई ठेवून दिली की म्हणजे रात्रीसुद्धा काही इमर्जन्सी लागली तर ती ॲटलिस्ट कॉल करेल, आईला सुचलं नाही तर किंवा काय. सगळ्या गोष्टी तो त्याच्याकडनं सांभाळत होता, दोन्हीकडे सांभाळत होता. पण ग्रॅज्युअली असं झालं की त्याला असह्य व्हायला लागलं कारण छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ती भांडायची आणि ती कुरकुर करायची की माझ्याकडे हे नाही आहे, तू मला ट्रिपवर घेऊन जात नाही, हे नाही ते नाही, खूप गोष्टी व्हायला लागल्या. आणि माहेरी बऱ्याचदा ती निघून जायची, मुलांना घेऊन माहेरी ती निघून जायची आणि हा घ्यायला जायचा. मग म्हणजे तिला खूप मनवावं लागायचं, तो घ्यायला जायचा तिला, आईवडिलांशी बोलायचा. पण आई थोडी जास्त पॉझिटिव्ह होती मुलीच्या बाबतीत. तर आई थोडंसं त्याला सुनवायची बऱ्याचदा, म्हणजे वेगळ्या प्रकारे का असेना पण त्याला सुनवायची ती. त्याला वाईट वाटायचं पण तो सोडून द्यायचा आणि बायकोला घरी घेऊन यायचा. काही ना काहीतरी प्रॉमिसेस, ठीक आहे यावेळेला आपण करू, यावेळेला हे करू, तू म्हणालीस तसं करू. अशी जवळजवळ 10 वर्ष त्यांचा संसार सुरू होता. मुलं मोठी होत होती, सगळं चाललं होतं. पण तिचं जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये कुठेच सुधारणा नव्हती आणि त्यांनी खूप बोलून प्रयत्न केला सगळं. आणि अजून एक्स्ट्रीम म्हणजे असं होतं की फिजिकलसुद्धा त्यांचं रिलेशनशिप जे होतं ते एवढं हेल्दी नव्हतं. त्याचं कारण असं की ती सतत रुसलेली असायची, काही ना काहीतरी तिच्या कुरबुरी चालू असायच्या. आज 2 दिवस ओके तर पुढचे 3 दिवस स्पॉइल्ड असायचे अगदी घरामध्ये.
तर मुलंही तेच सगळं बघत होती आणि फिजिकल रिलेशनशिप त्यांचं एवढं हेल्दी नव्हतं, कारण तिचे मूड स्विंग्स खूपच जास्त होते. सो ऑब्व्हियसली ती त्याला खूप अपोज करायची आणि रुसलेली असायची. तर त्याला हे असह्य व्हायचं, तरीसुद्धा त्याचं खूप प्रेम होतं. आणि मुलं झाल्यानंतर तर एक फॅमिली असते ते, आणि आईवडिलांनासुद्धा थोडंफार कळायचं की जरी हा बोलत नसला तरी तो उदास आहे, बऱ्याचदा तो बोलत नाही आहे पण आपल्याला कळतं आहे वगैरे. आणि तसं ते 6-8 महिने राहिले होते एकत्र, त्यामुळे त्यांना तसा स्वभावाचा अंदाज आलाही होता सुनेच्या. पण तरीही ते म्हणायचं की ठीक आहे, जे आहे ते आहे, ती आपली आहे आता, तर आपण स्वीकारायचं असतात सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्या चांगल्या व्हॅल्यूजवर सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण किती रबर आपण जितकं ताणतो तितकं तो त्रास होतो आणि तुटतं ते कुठेतरी नातं. तर एक दिवस खरंच असं झालं की नवऱ्याने तिच्या फोन करून सुद्धा तिला कम्युनिकेट करून सांगितलं होतं की आज ती बाई आहे ती 8-10 दिवसासाठी गावाला गेलेली आहे, तर मला रोज फक्त जावं लागेल आईवडिलांकडे ऑफिसमधनं आणि मला रात्री यायला उशीर होईल. आणि या विकेंडला मे बी मी तिथेच राहीन आईवडिलांबरोबर 1-2 दिवस, तेवढाच थोडासा मला टाईम जास्त स्पेंड करता येईल. त्यांचं काही संपलं असेल, काही हवं असेल तर आईला बाहेर घेऊन जाता येईल, किंवा त्या दोघांना जरा थोडी चक्कर मारता येईल. नेहमी घराघरात असतात, तर यावेळेला मला थोडं समजून घे. आणि जे काही त्यांच्यात होतं ते डील त्यांनी सगळं हे केलं. मग नेक्स्ट टाईम आपण असं करू वगैरे सगळं करून तो सगळं व्यवस्थित मॅनेज करत होता. पण तिचं डोकं फिरलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस. तिला असह्य होत होतं की तो कंटिन्युअस जातो आहे, त्यांना अटेन्शन देतो आहे, हे ते सगळं. आणि माझ्याकडे तो बघतच नाही आहे. मग आता 10 दिवस म्हणजे खूप झाले. आणि एक दिवस असं झालं, तो रात्री घरी आला तेव्हा घराला कुलूप होतं. ती लिटरली निघून गेली होती न सांगता. तर त्याला खरंच खूप म्हणजे धक्का बसला. पण त्याला स्वभावाचा अंदाज तर तिचा म्हणजे स्वभाव माहिती होता, त्यामुळे लकीली त्याच्याकडे किल्ली होती. त्यांनी दार उघडलं, घरात गेला तो. त्यांनी रात्री फोन करणं बरोबर वाटलं नाही, म्हणून त्यांनी सकाळी फोन केला ऑफिसला पोचल्यावर, पण ही काही बोलायला तयार नाही. आई बोलली फोनवर आणि आई म्हणाली की हे स्वाभाविक आहे, तुम्ही अजिबातच बघत नाही, 2 लहान मुलं घरात आहेत आणि तुमचं दुर्लक्ष होतं आहे असं मलाही वाटतं आहे वगैरे. तर आईने पण ऐकवलं, पण तोही स्वभाव आईचाही त्यांना माहिती होता त्या मुलाला, त्यामुळे तोही काय तिथेही बोलला नाही. मग तो 2 दिवसांनी घरी गेला विकेंडला आणि तिला घ्यायला म्हणून गेला. तो म्हणाला की ठीक आहे म्हणे, की असं खरंच प्रॅक्टिकली असं होतं म्हणून मी गेलो, नाहीतर मी जात नाही, तुलाही माहिती, आणि मी तुला इन्फॉर्म करून जातो, पण तू तर न इन्फॉर्म करता निघून गेलीस माहेरी. एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा ते कबूल करायला तयार नव्हती. वडील खूप चांगले होते, वडील मध्ये पडण्याचा प्रयत्न करत होते, पण आई बोलू देत नव्हती, मुलगी बोलू देत नव्हती. आणि या सगळ्या घोळामध्ये ती यायला काही तयार होईना. आणि तो खरंच खूप कंटाळा होता. सहज बोलता बोलता मित्राशी बोलला. आणि नंतर मात्र त्यांनी यावेळेला डिसिजन घेतला की यावेळेला मी कुठेच बाउंड्री आखली नव्हती आत्तापर्यंत, किंवा स्ट्रिक्ट वागलो नव्हतो, काही सांगितल्या नव्हते, माझ्याही काही गरजा आहेत, माझ्याही काही अपेक्षा आहेत. आणि यावेळेला तो परत 2 दिवसांनी गेला. तो म्हणाला की आता 2 दिवस होऊन गेलेत, मी परवा आलो होतो तेव्हाही तू आली नाहीस, तर आज तू येणार आहेस का? आपल्याला आज काहीतरी बोलून तुकडा तोडावा लागेल. एकतर तू इथे ये आणि या गोष्टी पुन्हा व्हायला नाही पाहिजे, हे माझं मत आहे. कारण 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला, काहीच या गोष्टी होत नाही. आज मी या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतो. त्याच्या आईवडिलांना बसवलं, सगळ्यांना घरातल्यांना बसवलं, या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या, पहिल्यांदा मांडल्या आणि स्पष्टपणे मांडल्या. तो म्हणाला माझी तक्रार नाही आहे, मी सांभाळून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, पण या गोष्टी खूप अँगर इश्यूज आणि या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आम्ही तर आता दोघंच राहतो, मुलं आहेत, बाकी तरी काही जबाबदारी नाही आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या, तरीसुद्धा तिचा इगो कुठेतरी दुखावला गेला. आणि मग ती म्हणाली की मग तुला जर इतकं वाटत असेल तर तो आपण सेपरेट होऊयात, असं ती स्पॉन्टेनियसली बोलली. आणि ती गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली, कारण एवढं सगळं केल्यानंतर, एवढं प्रेम केल्यानंतर जर व्यक्तीला असं ऐकावं लागत असेल तर तो थोडा तुटला आतून. आणि तो घरी गेला, शांतपणे विचार केला. आणि विचार असा केला की मी माझ्या गोष्टींचा कधी स्वतःकडे मी फोकस केला नाही. मी नेहमी दोन्ही गोष्टी, दोन्ही घरं सांभाळत होतो, सगळं करत होतो, मग मी कुठे चुकलो? आणि मग त्यांनी खरंच तिला उत्तर दिलं. जेव्हा त्यांनी सांगितलं सगळं, पुन्हा तो गेला 2-3 दिवसांनी आणि त्यांनी सांगितलं घरच्यांना की तिने असंच स्पॉन्टेनियसली बोलल्यानंतरही तुम्ही काही रिॲक्ट केलं नाही. बाबा बोलले पण आई तिच्या पाठीशी होती. तर तुम्हाला नक्की वाटतं की याच्यावर आपण शिक्कामोर्तब करावं की अजूनही तुझा विचार बदलला आहे? तर तिने तिचा इगो आड आला आणि तिला एवढं माहिती होतं की नवऱ्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. तिने खरं तर त्याला कन्सिडर केलं कुठेतरी, आणि ते नातं शेवटी तिने तिच्याकडनं नाही म्हणून सांगितलं. ती म्हणाली हो, मी माझ्या मतांवर ठाम आहे, कारण मला तुझ्या या गोष्टी पटत नाहीत आणि मी हॅपी नाही आहे.
आणि मग त्यांनी खरंच प्रोसेसला सुरुवात केली. इतक्या वेळा तिला फोनवर सुद्धा विचारलं आणि ती फोन घेत नव्हती. आई फोन घेत होती की ती खरंच नाराज आहे आणि सगळं काही, तर ती तिच्या मतांवर ठाम आहे. म्हणजे ह्याच्या वेळेला आई घाबरली होती. पण आता असं झालं की इतकी वर्ष पाठीशी घातल्यामुळे आता ती मुलगी आईचंही ऐकत नव्हती. तर असं करता करता प्रोसेस पूर्ण झाली. त्यांचा डिवोर्स झाला आणि वर्षाच्या आत सगळ्या प्रोसेस होऊन डिवोर्स झाला. तो इतका जेन्युइन मुलगा होता की त्यांनी मुलांच्या नावाने आणि बायकोच्या नावाने व्यवस्थित, म्हणजे कोर्टाने सांगायच्या आधीच त्यांनी व्यवस्थित त्यांच्या नावाने इन्व्हेस्ट केले होते. तिच्या नावाने एक घर दिलं होतं 1 BHK, मुलांच्या नावाने इन्व्हेस्ट केले होते पैसे. सगळं त्यांनी तसं सेटल केलं होतं. आणि ती खऱ्या अर्थाने धक्क्यात गेली, कारण तिचा इगो जो आहे आणि त्यांना इतकी वर्ष जे कन्सिडर केलं होतं तिने, ते तिला महागात पडलं होतं. तरीसुद्धा ती मोडेल पण वाकणार नाही या ह्याच्यातच होती. जेव्हा ते कोर्टात जेव्हा भेटत होते तेव्हा ती तिच्या चेहऱ्यावरनं, तिच्या बिहेवियरवरनं कुठेच असं जाणवत नव्हतं की तिला काही त्रास होतो आहे, तिला काही वाटतं आहे. तर त्याला खरंच खूप त्रास झाला. याच्यातनं तो सावरायला वर्ष भर उलटून गेला तरी तो सावरत नव्हता. कसाबसा आजूबाजूच्या लोकांनी, आईवडिलांनी, सगळ्याच, म्हणजे बहीण भावंड आहेत, कुलीग्स आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी खूप सावरण्याचा त्याला प्रयत्न केला. त्याच्यातनं तो सावरला. जवळजवळ 1.5 वर्षांनी मात्र त्यांनी लग्न केलं आणि आईवडिलांनीच मुलगी आणली होती. व्यवस्थित त्यांनी लग्न केलं. तिचं पण डायव्होर्स झाला होता. लग्न केलं त्यांनी. वर्षाच्या आत त्यांना एक मुलगा झाला. तो इतका छान सेटल झाला, कारण तो स्वतः खूप चांगला होता मुलगा. त्याला आत्ता जी सहचारिणी लावली होती ती खूप अंडरस्टँडिंग होती, कारण शी ऑल्सो फेस्ड अ लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस इन हर लाईफ, पास्ट लाईफ, तिच्या मॅरेजमधनं. तर ती खूप हॅपी होती याच्याबरोबर. तो खूप हॅपी होता तिच्याबरोबर. दोघांना लिटरली म्हणजे सोलमेट्स भेटले होते एकमेकांना आणि खूप छान झालं त्याचं सगळं. आणि ही मुलगी मात्र जी आहे ती तिच्या स्वतःच्या इगोपायी, हट्टापायी मात्र सगळं जे होतं सुख ते त्या वेळेला तिने कुठलीच गोष्ट ॲडमायर केली नाही. त्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूडच तिला नव्हतं आणि समाधान नव्हतं कुठल्याच गोष्टीचं. या सगळ्या कुरकुरींपायी तिने स्वतःचंच घर सगळं मोडलं होतं खरं तर. आणि ज्या काही गोष्टी होत्या त्या तिच्या हाताने तिला, म्हणजे नंतर पस्तावली ती, पण तरीसुद्धा त्याचा उपयोग काहीच नव्हता. पण तिने लग्न परत कधीही केलं नाही. मध्ये एकदा माझी भेट झाली होती माझ्या सिनियरशी, तेव्हा त्या म्हणाल्या की एकदा ती आली होती, आम्ही एक कॉल घेतो की काही दिवसांनी मध्ये की काय झालं, व्यवस्थित आहे का किंवा असं. तर त्याच्यामध्ये तिने सांगितलं की मॅडम, मी ठरवलं आहे की मी लग्न करणार नाही पुन्हा म्हणून, आणि मी माझ्या मुलांवरच फक्त कॉन्सन्ट्रेट करणार आणि मी माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करणार. सो तिला खूप समजावून सांगितलं गेलं, पण तिने खऱ्या अर्थाने हे आत्ता ॲक्सेप्ट केलं होतं की त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी, त्याच्या घरातल्यांच्या चांगल्यातल्या गोष्टी, इवन माझ्यासुद्धा काही चांगल्या क्वालिटीज होत्या, त्या या माझ्या ज्या चांगल्या ज्या गोष्टी नव्हत्या. आणि त्याला खतपाणी समहाऊ घातलं गेलं होतं. आणि खतपाणी कोणीही घालू द्या, आपली सतसत विवेक बुद्धी आपल्याला असते. तर त्याच्यानुसार मी गेले नाही, कोणाचंच ऐकलं नाही, मी कोणाला बॉदर केलं नाही. सो या सगळ्या गोष्टी माझ्या अंगवळणी पडल्या गेल्या. तर मी लग्न करणार नाही आहे म्हणून. पण मी खुश आहे माझ्या नवऱ्यासाठी की त्याचं खूप चांगलं झालं. ही डिझर्व इट. आणि ही सगळी केस स्टडी मला मांडायची होती. आणि चूक कोणाची, बरोबर कोण, चूक कोण, हे मला अजिबात इथे काही हे करायचं नाही आहे, सांगायचं नाही आहे. त्या वेळेला त्या गोष्टी घडतात. पण आपल्याला सेल्फ रिफ्लेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्याकडे खरंच चांगल्या गोष्टी स्वतःमध्ये काय आहेत, आपल्या घरातल्या, आपल्या ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे, आपली जी जवळची माणसं आहेत त्यांच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत, आपल्याला सर्कमस्टान्सेस, आपल्याला परिस्थिती किती चांगली आहे हे आपण खरंच ॲडमायर करत नाही. आपण ह्या खरंच गोष्टी अप्रिशिएट करत नाही. त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड नसतं आपल्याकडे. तर मला असं वाटतं की या गोष्टीमधनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे, प्रत्येकाने घेतलं पाहिजे. आणि जर आपण अप्रिशिएट इनफ करत नसू, ग्रॅटिट्यूड इनफ मानत नसू आणि ॲडमायर करत नसू गोष्टी चांगल्या, तर आजपासून करायला सुरुवात करूयात. आणि थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आनंददायी आयुष्यासाठी. सी यू सून.